मोठी बातमी पेन्शनधारकांसाठी. केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आता लागू होणार आहे. जुन्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार मोठी रक्कम, वाढणार डीआर आणि मिळणार थकबाकीचा जबरदस्त फायदा. कोणत्या पेन्शनधारकांना मिळणार हा लाभ, किती टक्के वाढ झाली आणि पैसे खात्यात कधी येणार, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या जुन्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या वाढीव लाभांची वाट पाहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो जुन्या कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक मानला जात आहे. कारण या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक अडचणी कमी होणार असून थेट त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने 22 मे रोजी अधिकृत आदेश जारी करून काही निवडक जुन्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या निर्णयामध्ये विशेषतः 5व्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या जुन्या CPF लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून महागाई वाढत असताना पेन्शनधारकांकडून महागाई सवलत भत्ता वाढवण्याची मागणी होत होती. अखेर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार महागाई सवलत भत्ता म्हणजेच डीआरमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ 1 जुलै 2025 आणि 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना केवळ वाढीव रक्कमच नाही तर मागील महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा निर्णय सर्व पेन्शनधारकांसाठी लागू होणार नाही. सरकारने काही विशिष्ट श्रेणीतील CPF लाभार्थी आणि त्यांच्या पात्र कुटुंबियांना या योजनेचा लाभ देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाला फायदा मिळणार आणि कोणाला नाही हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक जणांना अजूनही याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पहिल्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर या श्रेणीत असे जिवंत CPF लाभार्थी येतात जे 18 नोव्हेंबर 1960 ते 31 डिसेंबर 1985 या कालावधीत निवृत्त झाले होते. या कर्मचाऱ्यांना बेसिक एक्स ग्रेशिया पेमेंट दिले जाते. अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने डीआरचे नवीन दर जाहीर केले आहेत. या नवीन दरांनुसार 1 जुलै 2025 पासून डीआर 474% असणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून हा दर तब्बल 883% वाढवण्यात येणार आहे. ही वाढ खूप मोठी मानली जात असून त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये चांगली वाढ होणार आहे. दुसऱ्या श्रेणीमध्ये मृत CPF लाभार्थ्यांच्या विधवा महिला, पात्र आश्रित मुले तसेच 18 नोव्हेंबर 1960 पूर्वी निवृत्त झालेले कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वांना एक्स ग्रेशिया पेमेंट मिळत असते. सरकारने या श्रेणीसाठी देखील नवीन डीआर दर निश्चित केले आहेत. 1 जुलै 2025 पासून या लाभार्थ्यांना 446% डीआर मिळणार आहे. तर 1 जानेवारी 2026 पासून हा दर 475% करण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबांनाही मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व नवीन दर मागील तारखेपासून लागू होणार असल्यामुळे लाभार्थ्यांना थकबाकीचा देखील मोठा फायदा मिळणार आहे. जुलै 2025 आणि जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या वाढीव दरांनुसार जेवढी अतिरिक्त रक्कम बनते ती संपूर्ण रक्कम सरकारकडून एकरकमी दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या निर्णयामुळे आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. घर खर्च, औषधोपचार, दैनंदिन गरजा आणि इतर खर्चांमध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय खर्च हा मोठा प्रश्न बनलेला होता. अशा परिस्थितीत सरकारने डीआर वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा दिलासादायक मानला जात आहे. अनेक निवृत्त कर्मचारी असे आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सरकारची सेवा केली आणि निवृत्तीनंतर पेन्शनवर अवलंबून राहिले. परंतु महागाई वाढल्यामुळे त्यांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे सरकारने वेळोवेळी महागाई भत्त्यात वाढ करून त्यांना मदत करणे आवश्यक होते. आता जाहीर झालेल्या या निर्णयामुळे जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारने प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक जणांना आता प्रश्न पडत आहे की या निर्णयाचा लाभ मिळवण्यासाठी काय. मित्रांनो, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय लाखो जुन्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
वाढीव DR, थकबाकीची रक्कम आणि थेट खात्यात जमा होणारे पैसे यामुळे अनेक पेन्शनधारकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जाते. आता सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची आणि संबंधित कागदपत्रांची माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्यावे, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही. यासोबतच सरकारकडून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवांपासून सावध राहा. पेन्शन, सरकारी योजना, नवीन नियम आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सतत माहिती घेत राहणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. तसेच अशाच सरकारी योजना, पेन्शन अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी PM सेवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.